एक ग्रंथ आहे पद्मपुराण नावाचा, ज्याच्यामध्ये रामचंद्रांचं चरित्र सांगितलेलं आहे. आणि रामचंद्रांची एक बंधू भरत, 4 भाऊ होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, चौघेजण होते. तर ह्या भरताची जी आई होती, ज्याचं नाव कैकेयी असं म्हटलं जातं. ऐकले सगळे? कारण भले हिंदू रामायण असू दे किंवा जैन रामायण असू दे, पात्र सगळे तेच आहेत. आणि ही वेळ जवळजवळ आजपासून लाखो वर्षापूर्वीची आहे. आणि त्या काळात, रामचंद्रांच्या काळात, जैनांच्या दृष्टिकोन पाहिलं तर विसावे तीर्थंकर मुनी सुगतनाथ भगवान त्यांच्या काळातली ही घटना. तर त्या काळामध्ये सुद्धा जी कैकेयी होती, एक महिला आहे, परंतु महिलेजवळ सुद्धा असे काही गुण असतात की ते पुरुषांच्या पेक्षा कितीतरी पुढे जाऊ शकते. आणि ती महिला कोणकोणत्या गुणांना धारण करणारी होती याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वस्त्र तयार करणे आणि काय काय म्हणता तुम्ही, विणणे, त्याच्यावर रंगारीचं काम असू दे, विणाईचं काम असू दे, आणि काय काय जे शब्द तुम्ही सगळे वापरता, तुम्हाला सगळे ते शब्द माहिती आहेत. तर त्यामध्ये कैकेयीसारखी दुसरी कोणी नव्हती असं सांगितलं. तर हा काही एक टाइमपाससाठी किंवा कष्टकारी व्यवसाय आहे असं का नाही आहे. तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये, काय गावाचं नाव, कोणतं गाव, मध्य प्रदेशमध्ये सिद्धवडकुड जवळ ज्याच्याने हातकरघा जास्त आहेत ना, माहेश्वर नावाचे एक गाव आहे नर्मदाच्या किनाऱ्यावर. आणि त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हातकरघा आहे, प्रत्येक घरामध्ये. तिथं काही कर्नाटकामध्ये रबकबी, बेळगाव जिल्ह्यामध्ये, तिथं प्रत्येक घरामध्ये हातकरघे आहेत. तर त्या ठिकाणी ते असं का करतात? आता सांगितलं असं, इंग्रजांनी काय केलं, भारतावर राज्य करण्यासाठी भारताची जी व्यवस्था आहे, गुरुकुल शिक्षणाची व्यवस्था, त्या गुरुकुल शिक्षण व्यवस्थेला अगोदर कुठाराघात केला. कारण त्यांना माहिती होतं की भारतावर राज्य करायचं असेल तर भारतात त्या मनुष्याचं मनुष्यबळ आणि वैचारिक क्षमता कमी केली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच त्याच्यावर हल्ला केला आणि लोकांची कार्यक्षमता कशी कमी होईल हाच प्रयत्न करत गेले. आता महिला आहेत तिथं, भरपूर पुरुष आहेत. आता एक मुलगा आला होता ज्याचं शिक्षण LLB झालेलं आहे. भारतात किती असे स्वयंशिक्षित, उच्च शिक्षित आहेत तुम्हाला सगळ्यांना त्याची माहिती आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की सगळे आपण जी चर्चा करू लागलो इथं आलं पाहिजे. हे कशासाठी आहे? आचार्य श्री विद्यासागर महाराजांनी जे काही चिंतन दिलं ते स्वतःसाठी काहीच दिलं नाही. परोपकाराय सताम विभूतय असे एक सूत्र बोललेले आहेत ग्रंथकारांनी. संतांची जी विभूती असते, संतांचं जे वैभव असतं, ते केवळ आणि केवळ परोपकारासाठीच असतं. आणि ह्या परोपकाराच्या दृष्टिकोनातून त्यांचं नवीन नवीन चिंतन चालतं. आणि तो व्यक्ती, समोर आपल्या दर्शनासाठी येणारा व्यक्ती, ज्या जगामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या राष्ट्राबद्दलचं आपलं कर्तव्य हे संत लोक आपल्या चिंतनाच्या माध्यमातून जगासमोर ठेवत असतात. आणि ह्या चिंतनातूनच 2016मध्ये जसं भैयाजींनी सांगितलं की आचार्य महाराजांनी ह्या क्षेत्राकडे थोडंसं मन लावलं आणि काम चालू केलं. आता शिरपूरमध्ये जे काही सरपंच असतील आणि त्यांची टीम असेल किंवा इथले जे काही पत्रकार बंधू वगैरे असतील, आता यांना एक काम करायचं. हे कोणासाठी आहे? याच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि स्वतःचं जीवन घडवण्याची पद्धती आपल्याला शिकायला मिळणार आहे. आचार्य महाराजांनी चिंतन दिलं, ते चिंतन राष्ट्रपती असू देत, पंतप्रधान असू देत, किंवा गृहमंत्री असू देत, किंवा मग त्या राज्याचे मुख्यमंत्री असू देत, हे सर्वजण त्यांचे चिंतन कसं मिळतं आणि काय याच्यासाठी सतत प्रयत्न करत होते. आणि त्यांना सगळा वेळ, आपला वेळ सोडून आचार्य महाराजांजवळ बसत होते. तर आचार्य महाराजांनी शिरपूरवाल्यांच्यावर थोडेसे जास्त उपकार केले असं मला वाटतं. कारण इथं जी परिस्थिती आहे, गावाची असू दे
किंवा जिल्ह्याची असू दे तुमच्या, तर आसपासच्या या गावातून असे जर केंद्र उभा राहिले तर स्वयंरोजगार निर्माण होईल. आता तुम्ही विचार करा, एखादा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाची एवढी भरमारू लागली आणि बरेच पदवीधर बाहेर पडत आहेत, त्या पदवीधरांची नोकरी कुठं आहे आपण विचार करू शकता. आणि याच्यासाठी रोजगार निर्मिती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि याच्या माध्यमातून व्यक्ती स्वावलंबी बनतो, व्यसनापासून पण लांब राहतो जर त्यानं ठरवलं तर. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यसनापासून लांब राहणे आणि स्वतःची घरच निर्माण केली. आता या महिला सगळं घरकाम करून, घरातलं सगळं काय काम थोड्या वेळासाठी येतात, संध्याकाळी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहतात. त्यांना आनंद मिळतो की नाही, शिरपूरवाले स्वतः येऊन जरा विचार करून जावा. हे काही जैनांसाठीच नाही आहे, कारण संत जे असतात ते परोपकारासाठी काम करत असतात आणि त्यांच्या परोपकारातूनच हे कार्य निर्माण झालेलं आहे. आपण काही करू शकत नाही आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, त्याला स्वतंत्र जीवन कसं जगायचं तो त्याच्या निर्णयांच्यावर अवलंबून आहे. तर सांगायचा एवढा उद्देश आहे, जास्त वेळ घेणार नाही, म्हणजे तुमचा वेळ जास्त झालेला आहे. जवळजवळ 3:45 वाजलेले आहेत, तुम्ही 2 वाजता इथं आलेला आहात, 2 तास होत आलेले आहेत. तर ज्याप्रमाणे दशरथाची पत्नी कैकेयी, तिच्याजवळ ज्या कला होत्या, स्वतःचं वस्त्र स्वतः तयार करायचं. तुम्हाला माहिती असेल, नाही माहिती असेल, परंतु वस्त्र उद्योगामध्ये मांसाहाराचा एक प्रयोग जास्त होऊ लागलेला आहे. आज असं कोणतंही एक स्थान नाही आहे ज्यामध्ये मांसाहार नसेल. तुम्हाला माहिती आहे की नाही, मी तुम्हाला घटना सांगतो. आपण जे काही मनुके आणि किसमिस खातो, माहिती आहे, द्राक्षे वाळवल्यानंतर त्याच्यापासून मनुके बनतात आणि बेदाणे बनतात. तुमच्या ह्या भागात ते प्रमाण कमी आहे, सांगली जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, तिथे ते वाढवण्याचे. तर या खाण्याची एका पदार्थावरून तुम्हाला सांगतो की मांसाहार किती गडबड होत चाललेला आहे. आता सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि भारतावर राज्य करण्यासाठी काय काय केलं. तर ते 1857चा उठाव झाला होता त्या डोकराच्या आणि गाईच्या चरबीसाठी. पण त्याच्याकडे आज कुणाकडे लक्ष नाही आहे. प्रत्येकजण आज मांसाहारी बनत चालला आहे, तो जैन असू दे किंवा ब्राह्मण असू दे आणि कोणी असू दे, प्रत्येकाच्या घरात मांसाहार झालेला आहे. आता मी उदाहरण सांगत आहे मुनक्की आणि बेदाण्याचे. ते मनुके आणि बेदाणे ज्यावेळी बागेतून द्राक्षे तोडले जातात आणि असे वेगवेगळे शेड उभा करून, ग्रीन शेड तयार करून, त्याच्यामध्ये रॅक तयार करून त्याच्यावर द्राक्षे वाळवायला टाकले जातात. तर त्या द्राक्षांच्या वेळी एक ऑइल दिवसातून 4-5 वेळा फवारलं जातं. एक ऑइल असं असतं की एकदाच फवारलं जातं, त्यामुळे ते द्राक्षे पंक्चर होतात. आणि नंतर 15 दिवसापर्यंत एक दुसरं ऑइल त्याच्यावर फवारलं जातं. त्या ऑइलचं नाव आहे डॉक्टर डिपिंग ऑइल. मार्केटमध्ये एकदम सामान्यपणे ते उपलब्ध होतं. आणि त्यामध्ये जर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून त्या सर्च केला त्या डॉक्टर डिपिंग ऑइलमध्ये काय काय आहे, तर तुम्हाला समजून जाईल की त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे. मी काय बोलणार नाही आहे, मोबाईल चालू आहे, तर तुम्ही त्या इंटरनेटच्या माध्यमातून समजून जावा, म्हणजे तुम्हाला समजेल आज खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सुद्धा किती प्रकारच्या मांसाहारी पदार्थांचा उपयोग केला जातो. भारताची संस्कृती काय आहे आणि आपण कोण आहोत. हिंदुस्थान म्हटलं जातं, पण तो हिंदू शब्दाचा अर्थ काय, तर त्या फार मोठ्या संस्कृतीशी जोडलेला तो शब्द आहे. आणि तो शब्द आज आपल्या मस्तिष्कातून दूर होत चाललेला आहे. तर हे सांगा एवढाच उद्देश आहे की हातकर्घ्याचं जे वस्त्र आहे, जे इथं वस्त्र बनवलं जातं ते इथं स्वतःच हाताने तयार केलं जातं. आणि त्या वस्त्राला वापरल्यानंतर त्याचा एक आनंद जो आहे ते शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे ते वस्त्र वापरण्यालाच माहीत होतं. अगोदर काय होतं, खादीची ओळख मंत्री, संत्री, आमदार हे जे काही आहे तेच खादीचं वस्त्र वापरत होते. भारतामध्ये एक संस्कृती आहे, मोठं खावा आणि मोठे वापरा. मोठे खावा म्हणजे जर तुम्ही तुमची जी भाकर किंवा चपाती जी काही आहे त्याचं जर पीठ एकदम जर पातळ असेल मैद्यासारखं, तर ते तुमच्या पोटासाठी हानिकारक आहे, आतड्यानं चिपकून जातं. आणि तोच जर पदार्थ, त्या भाकरीचं पीठ जर मोठा असेल तर सहजासहजी पाचनशक्ती होऊन जातं. आणि भारताची संस्कृती अशी आहे की शरीराचा कोणताही अवयव एखादं वस्त्र वापरल्यानंतर आतले अवयव काही दिसून येत.
आज ह्या दोन्ही संस्कृतीमध्ये गडबड होत चाललेली आहे आणि खादीचं वस्त्र जे हातकर्ता केंद्रातून तयार होतं, हातमागावर तयार होतं. आता सांगितले की आज पॉवरलूम्स अथवा त्याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये काय काय गडबडी होऊ लागलेली आहे ते तुम्हाला आता भैयाजींनी सांगितलंच. मी काय बोलणार नाही आहे. परंतु ह्या वस्त्रावर एक व्यक्ती आहेत आता त्याचं काम चालू असेल. सकाळी 7 वाजता बसतोय तो आणि 2-3 साड्या तयार करतो एका दिवसात. थोडं श्रमवालं काम आहे. जर शरीराला श्रम नसतील तर शरीर तुमच्यानुसार चालत नाही आहे. तुम्हाला स्वतःनुसार चालवायचा आदेश देत राहतो. शरीराला जर श्रम नसतील तर शरीर आपलं संचालन करतो. याचा अर्थ काय? आणि श्रम तुम्हाला पाहिजे असेल जर एक 10-15 वर्ष तुम्ही पाठीमागे जावा, 20 वर्ष मागे जावा. घरामध्ये आजी आणि घरामध्ये असणारी जी काही वयोवृद्ध मंडळी होती ते घरातलं सगळं काम स्वतःच्या हाताने करतात. काय होतं? हात चक्की होती काय? त्याच्यावर काय केलं जातं? सगळं धान्य दळलं जात होतं. आणि काय होतं? मुसळ होती काय? आज दिसते कुठं? दिसत नाही. तिसरी गोष्ट, शेणाच्या माध्यमातून काय केलं जात होतं? गाई म्हैशीच्या शेणाच्या माध्यमातून काय केलं जात होतं? लेप लावला जात होता. चांगलं होतं की वाईट होतं? कोणत्याही AC कूलर पंख्याची आवश्यकता नव्हती आणि ते श्रम होते त्यामुळे कोणताही रोग तुमच्याजवळ नव्हता. आणि आज प्रत्येकाच्या घरातून हे सगळे काम नाहीसे झालेले. अगदी झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती असला तरी त्याच्यावर शक्य नाही आहे, काही नाही आहे. यंत्राच्या माध्यमातून ते सगळं काही वापर करत आहे. रोगराई वाढलेली आहे. आणि त्या रोगराईमध्ये जर शरीराला श्रम नसतील, श्रम शरीराला पाहिजे. आम्हाला श्रमण असा शब्द वापरलेला आहे मुनी महाराजांसाठी. श्रमण, श्रम न. आम्हाला सुद्धा श्रम करायला सांगितले. कशामध्ये? इंद्रिय कशाच्यापासून वाचण्यासाठी, क्रोध मान माया लोभ कमी करण्यासाठी श्रम करायला सांगितले. तर श्रम असेल तरच संस्कृती टिकणार आहे. श्रम असेल तर संस्कृती टिकणार आहे. आणि संस्कृती टिकवायची असेल, काडीपेटीच्या काडीपेटी पाहिली ना? काडीपेटी, त्यामध्ये साडी बसली होती. साडी बसली होती कशाची? हातकर्कामध्ये तयार झाली. किती काडीपेटी आहे? किती छोटीशी आहे ना? सोनी की चिडिया आणि लुटेरे अंग्रेज किंवा राजू दीक्षित नावाचा एक व्याख्याकार झालेला आहे. आज नाही आहेत ते, फार प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्याख्यान कधीतरी ऐका तुम्ही. त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला समजेल भारत देश काय होता आणि ह्या लघु आणि कुटीर उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येकजण स्वावलंबनाचं जीवन कसं जगत होता. आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. तर त्या काडेपेटीमध्ये संपूर्ण साडी बसली जात होती आणि त्यामध्ये भारतामध्ये टेक्नॉलॉजी किती उच्च दर्जाची होती तुम्ही विचार करा. जेवढं काही बोललं जाईल आचार्यश्रीच्या विषयी, तुम्ही 2 वर्षापूर्वी आचार्यांना साक्षात पाहिलेलं आहे. या शिरपूरच्या प्रत्येक गल्लीबोळात आचार्यांचं फिरणं झालेलं आहे. त्यांचे चरण इथं पडलेले आहेत आणि त्या महापुरुषांचे चरण 5-6 महिने तुम्ही अनुभवलेला आहात. प्रत्येक नगरीत, प्रत्येक गल्ली तुमची पवित्र झालेली आहे. तर त्यांचे विचार, त्यांची आचरण पद्धती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांनी जे विचार, त्यांनी जो उपदेश देशासाठी दिलेला आहे, त्याच्यावर जर पंतप्रधान राष्ट्रपती यांनी काम करायचं ठरवलं तर येणारे 50-60 वर्षसुद्धा कमी पडतील आणि भारतामध्ये पुन्हा रामराज्य, अशी ती विचारसरणी होती. मी जास्त न वेळ घेता एवढ्यापर्यंत तुम्हाला सांगतो. या हातमागाच्या दिवशी तुमच्या पत्रकार बंधूंनी शिरपूरमधल्या जनतेला आणि युवा वर्गाला हातकर्क्याच्या प्रशिक्षणासाठी आणि त्याच्या कामासाठी थोडंसं आकर्षित करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या हातकर्क्याचं वैशिष्ट्य आणि हातकर्क्यापासून मिळणारे फायदे काय आहेत, जर तुमच्या त्या पत्रकाराच्या माध्यमातून जर तुम्ही जनतेला सांगू लागला. कारण पत्रकार असा एक व्यक्ती आहे की जो जर ठरवला तर उत्थानाकडे पण घेऊन जातो समाजाला आणि पतनाकडे पण घेऊन जाऊ शकतो. त्याच्या लेखणीमध्ये तसा दम असतो. तर आलेले आहेत प्रशासन तर ठीक आहे, परंतु आपल्यामध्ये जनतेचा जो आवाज आहे तो आवाज व्यक्त करण्यासाठी पत्रकारांची आवश्यकता आहे. त्या पत्रकार या हातकर्क्याची माहिती प्रत्येक घरापर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करावेत, अशी माझी एक भावना आहे. जेणेकरून कोणीही
श्रम न करता शासनाचं धोरण तुम्हाला माहितीच आहे. बोललो ना आता भैयाजीने बोललेलं आहे की तुमच्यामध्ये श्रम करण्याची शक्ती, इंग्रजांची जी नीती होती, फूट डालो राज्य करो, काय करतो ते काय करतो ते तुम्हाला काही सुखसुविधा द्यायच्या, काम करायला लावायचं नाही आहे आणि संपवायचं, तुमची कार्यक्षमता संपवायची. तेच धोरण आज आपल्यामध्ये भारतामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून चालू आहे. दुसरं काही विशेष नाही, वेगळं नाही आहे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला देशाची स्थिती माहिती आहे. समाजाला कसं वळण लावायचं हे तुम्ही थोडासा विचार करा. या सगळ्या ज्या महिला इथे आहेत, स्वावलंबी बनत आहेत, खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांच्या जीवनात सुद्धा शाकाहार आणि स्वयंरोजगार, स्वतःच्या हातानं काम करून पोट भरण्याची जी कला आहे, ती भारताची संस्कृती आहे. त्या संस्कृतीकडे त्यांचं लक्ष व्हावं. आणि जे काही काम करत आहेत ब्रह्मचारीजी, आचारपंच आदेशानुसार ते राहणारे आहेत तिथून 600 किलोमीटर अंतरावर, कितीशे 600 किलोमीटर अंतरावर आहेत. सगळं घरदाराचा त्याग करून फक्त गुरुदेवांचा आदेश पाळण्यासाठी, फक्त गुरुदेवांनी सांगितलं इथंच राहायचं आणि इथं काम करायचं, हातकर्ता काम करायचं, मंदिराचं देखरेख करायची, दुसरं काही करायचं नाही आहे. तर सर्व काही सोडून, सर्व काही त्याग करून एकटेच आहेत घरात राहणारे. भाऊ नाही, बहिणी आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत आणि ब्रह्मचर्य जीवन स्वीकारून ते आपल्या समाजाच्या सेवेसाठी गुरूंच्या आज्ञेनुसार तुमच्या शिरपूरमध्ये राहत आहेत. त्याच्यासारखा मोठा त्याग असू शकत नाही आहे. जर त्यांच्याकडे जर पाहायचं असेल तर थोडेसे डोळे उघडा आणि विचारांची शक्ती, विचार करण्याची बुद्धी थोडासा त्याला काहीतरी चावी द्या. की तो व्यक्ती एका गुरुदेवांच्या आज्ञेनुसार येत राहून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर मला त्यांची कशी मदत केली पाहिजे. तुम्ही जैन असाल किंवा अजैन असाल तर पाहायचं नाही आहे. माणसाने माणसाशी माणसासमान वागायचं आहे. जर माणसाला माणूस समजला असेल तर त्या जीवनात काहीही अर्थ नाही आहे. तर त्या व्यक्तित्वाकडे तुम्ही पहा, गुरुदेवांचा आदेश काय असतो आणि गुरुदेवांच्या प्रती समर्पित काय आहे ते व्यक्ती मिळेल. या ज्या 4 ब्रह्मचारिणी आहेत जे महिलांच्या या हातकर्ता सेंटरचं कार्य, हातकर्ता केंद्राचं काम पाहतात, त्यांचं पण जीवन पहा तुम्ही. गुरुदेवांच्या प्रती समर्पित झाले की आम्हाला मोक्ष मार्गात जायचं आहे, तर गुरुदेवांनी त्यांना कुठं कामाला लावले नाही. मोक्ष मार्ग हाच आहे, दुसऱ्या व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहून आनंदी कसा राहील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी परोपकार आणि दया, अनुकंपा ही भावनाच या ब्रह्मचर्याच्या लोकात आचरणामध्ये भरलेली आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य करत आहेत. शिरपूरचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंदिर येत आहेत, जैन तर सगळे आहेत. तुम्ही त्यासाठी थोडासा प्रयत्न करा. जे काही इथं महिला तर आहे 40-50, पुरुषांची संख्या थोडी कमी आहे. पुरुषांची संख्या कमी आहे. महिलांच्यापेक्षा जास्त कार्य पुरुष करू शकतो. ती महिला 10-12 हजार रुपये जर कमवत असेल महिन्याला, तर पुरुष त्याच्या डबल कमवू शकतो. कारण पुरुषाची कार्यक्षमता वेगळी असते. तर या पुरुषांच्याकडे तुम्ही जरा, मुलांच्याकडं, युवा पिढीकडं या हातकर्त्यासंबंधी माहिती पोचवा आणि पुढचं कार्य होत राहू दे. आचार्य गुरुदेव श्री विद्यासागरजी महाराज की